पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल वैवासिक पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर अराका जी कीर्तनी वहिवासेत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातु तुझान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमली साष्टांग नमन करीतसो विठ्ठल जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शिव भोळा चक्र शांत उभं राहायचं हा संप्रदायाचा नियम आहे विठाला विठाला पण नाही शांत जोरदार फळांचा नियम लक्षात घ्या स्तब्ध अगदी शांत उभं राहायचं हातवारे करायचे नाही कारण ते विशारद लोक आहेत आपण कशाला त्यांना हातवारे करायचे तुमच्या समत्यांचा सण कसा मिसळून विठाला विठाला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा
कोणी कळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये मंगळवेढ्यांच्या मालकांचं फार मोठं अनन्य साधारण महत्व आहे. खूप मोठं महत्व. श्रीमंत श्री चोखोबाराय हे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे या विश्वाच्या मालकाचं अंतःकरण आहे चोखोबाराय. आणि ती चोखोबाराय आज नमूद करतात ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सगळं पसारा ठरतो. असू द्या बंगला किती मोठा. ह्या बंगल्यावर खूप कीर्तन केले असतील. मला असं वाटतं 1000 झाले असतील आतापर्यंत. पसारा ठरतो. पसारा चिठ्ठीवर नाव असावी, छोटीशी पत्रिका असावी. आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. मोठ्या श्रद्धेने सुपुत्रांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण मोठ्या आदराने करतात. एक नाविन्यपूर्ण सात्विक सदाचारी काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब. काळ्या मातीशी नाळ ठेवत असताना, त्या मातीशी नातं ठेवत असताना, त्या मातीमध्ये रक्ताचा घाम करून सांगत असताना शैक्षणिक क्षेत्राची सुद्धा झालर ती विनीत राहिली. ती सुद्धा झालर या कुटुंबाला गोडशी लागली. परम पावन स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी वैकुंठवासी वैजनाथ रावसाहेब भिशे आदरणीय वैजनाथ दादांचं हे पुण्यस्मरण आहे. प्रथम गोड शासक कन्या सुपुत्र गोडसा परिवार श्रीमती शारदाताई त्यांच्या अर्धांगिनी दीपकराव असतील, हे सुपुत्र सो सविता दादा सो सरक, सो सारिका कुंडलिक माने, सो सुरेखा अर्जुन माने, सो कोमल अशोकराव भिशे, गोड सारसा मुली मुलं, हा सात्विक सदाचारी पुण्यशील परिवार. उच्च शिक्षित मुलं आहेत, बँक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वाटते त्यांचे नातू सुद्धा वैजनाथ दादांचे, त्यांनी सुद्धा एक उद्योग टाकलाय, छोटीशी कंपनी टाकली आणि या महाराष्ट्राच्या मातीतले ते सुद्धा एक घटक म्हणून स्थापित झाले. तिन्ही कन्या शिक्षणाची उंच अशी भरारी घेणाऱ्या नाविन्यपूर्ण 3 रत्नांना वैजनाथ रावांनी आपल्या तिन्ही कन्या शैक्षणिक क्षेत्रात या पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारत देशामध्ये गव्हर्नमेंट सेवेमध्ये गोड असे विद्यमान त्यांचे जावाई आहेत. कन्या त्यांना सुपूर्द केल्या. गोडसा परिवार
कधी कधी असं ऐकत असताना लोकांना वाटतं की ही मोठ्या कुळातली माणसं, भारदस्त कुटुंबातली माणसं, अफजल यांच्याकडे पडलेली पैसे म्हणून इतकी मोठी. अद्याप नाही. ही काळ्या मातीशी नाळ असलेलं कुटुंब, जमिनीवर पाय ठेवणारं कुटुंब. त्याचा कधीच मला असं वाटतंय वैजनाथरावांनी उचलल्या नसत्या म्हणून हे कुटुंब इतकं पुढे गेलंय. जी माणसं पंजे खाली टेकून टाचा उचलीत असतात का, ती कधी बी घसरत असतात. आणि ती घसरली की ती अशी पडतात की भारत देशामध्ये त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी एकही हॉस्पिटल नसते. ते सगळ्यातून भागवतात. सर्वसामान्याच्या अंतःकरणामध्ये घर निर्माण करणारी व्यक्ती वैजनाथराव. या जलाशयाच्या साठ्यामुळं त्यांचं क्षेत्र जावं, पुन्हा विश्वाच्या मालकाच्या परिसरात बापू त्यांना क्षेत्र भेटावं, अण्णा तिथं क्षेत्र भेटावं, तिथून पुन्हा इथे भूखंड निर्माण करावा, प्राप्त करावा आणि इथे आपलं साम्राज्य निर्माण केलं. आणि अत्यंत गोडसा सुखाचा नाविन्यची अशी प्रसन्नतेची झालर लागली. असं कुटुंब प्रस्थापित झालं आणि मग मात्र त्यांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली. 5-10 वर्षाचा काळ, इथून पुढचा 10-15 वर्ष आपल्या मुलांना, नातवांना, या विषय कुटुंबांना गोड अशा प्रकारचं कर्तव्याचं सूत्र सांगणारी व्यक्ती. काळाने घाला घातला, मर्यादा संपली, आयुष्य संपलं, दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि जावं लागलं. त्यांना नाही थांबता. त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यासारख्या सर्वसामान्य एका अज्ञानी व्यक्तीला, मी काय असं फारसा ज्ञानी नाही, माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला या पुण्यस्मरणाचा कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनात आला. माझंही परम भाग्य. मला हा सुजलाम सुफलाम भाग, ज्या ठिकाणी जलदेवतेचं वास्तव्य आहे, अशा या परम पावन परिसरामध्ये मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझंही परम भाग्य. मृदंग क्षेत्रामध्ये, या परिसरामध्ये अत्यंत कमी वयामध्ये जे आदरणीय गणेश महाराज, त्यांचं फार मोठं प्रभुत्व आहे. मृदंग क्षेत्रात संस्था आहे. आपल्याकडे एखादा विद्यार्थी इच्छुक असेल, रिकाम्या वेळामध्ये त्यांना मृदंगाचे क्लास वगैरे गणेश महाराजांकडे लावा. भक्तीचं सूत्र आपल्या संपूर्ण व्यवहाराला असलं, भक्तीचं सूत्र असलं की बाकीची सगळी व्यवहार गोड होत असतात. गणेश महाराजांना धन्यवाद, तिन्ही चौकदारांना धन्यवाद, विनेकरांना धन्यवाद, इकडच्या बाजूच्या सगळ्या वारकऱ्यांना धन्यवाद. आमच्या परिसरातलं गायन क्षेत्रातलं सात्विक रत्न जे इंग्रजीत अण्णा येवले, ते सुद्धा आहेत, त्यांनाही धन्यवाद. या परिसरातलं गायन क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आमचे अमोल महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. बऱ्याच कार्यक्रमात ते असतात. तसेच आदरणीय या भक्ती संप्रदायामध्ये कीर्तनाला पोषक असं प्रमाण कशाला म्हणतात, असं प्रमाणात प्रमाण बसतंय. प्रमाणाच्या बाहेर अन्न कोणालाही म्हणता येते. प्रमाणात बसावा असं प्रमाणात प्रमाण असं गोड असे आदरणीय उत्तरेश्वर बापू आहेत. बापूंनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम सुद्धा सिकंदर स्पीकर्स गोड, आवाज वाढवा म्हणायचं काम पडलं नाही सिकंदर बाईंना. गोड साऊंड सिस्टीम आहे. तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित श्रोते मंडळींना धन्यवाद. येवल्यांना या परिसरामध्ये माझं कीर्तन कळाल्याच्या नंतर सगळे व्यवहार, आपला दिनक्रमलेचा काय उद्योगाचा व्यवसाय बाजूला टाकून आमचे हे चाचा कीर्तनाला येत असतात. सगळे पाहिजे शबीर भाई त्या दिवशी एवढ्या पावसात पण बापू तिथे कीर्तन. शबीर भाई त्यांच्या सोबत आमचे परम आदरणीय योगेश प्रभू ते सुद्धा आहेत. आजच्या तारखेच्या संदर्भामध्ये वैजनाथ, स्वर्गीय वैजनाथ दादांचे सुपुत्र बँक क्षेत्रात आहेत, त्यांचे परम मित्र आणि माझ्यावर अतूट प्रेम करणारे आमच्या परिसरातलं एक रत्न या तुमच्या या सुजलाम सुफलाम भागामध्ये बँक क्षेत्रात आहेत.
आमचे खांडे भराड साहेब ते संपर्क करत होते. आणि या लोकांना इतकी कामं लागली बँकेत, यांना रात्र माहित नाही, दिवस कळणं, सुट्टी कळणं, व्यापच लागलं इतकं महाग. आता तर लय व्याप. या रांगा धरल्या यायनं 1,500 संवर्धन करायचे. हो, बँकेतल्या अधिकाऱ्याला घाम सुटायची वेळ आली बिचारायची. म्हणून त्यांना येता आलं नाही खाली. सर्वांना धन्यवाद, प्रणाम करतोय आणि माझ्या अभंगावर येतोय. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाहुगा पसारा. आपल्याकडे काय असेल सगळ्या गोष्टी हे जर विचार करत राहिलो आपण, तर जीवनातलं सात्विक सदाचारी पुण्यशील काम वगळता आणि आपण ज्या संप्रदायात जन्मलो त्या संप्रदायाचं भजन वगळता बाकी सगळा पसारा आहे. या ब्रह्मांड नायकाचं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं, त्या विश्वाच्या मालकाचं भजन आणि आपण केलेलं सत्कर्म, आपण केलेला परोपकार, या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं पसारा असतो. पसारा माझ्या देहूतले मालक सांगतात देवा खरा तू येस रे, तू खरायस. आणि जे जे खऱ्याच्या नादाला लागले ते तरले, बाकी जे भंगिऱ्याच्या नादी लागले का ना ते गेले उजनीत वाहत. विठाला देवा तू खरायस, हे बाकी सगळं अवडंबर आहे ना, ते पसार आहे, पसार आहे. शबीर भाई आमचा एक पाहुणा होता, जरा फुगीर होता, त्याच्याकडे जरा 5 वेळा शिल्लक घालता. त्याला माहितच नाही गिरगावकर किती रगिले म्हणून. त्याच्या काही माणसाला असं वाटतं मितलय मोठा, मितलय. अरे सुमळ्या, तुझी सगळी संपत्ती तर काय लोकांचे बुटाडे येते. काय एडपटवाणी उग ताना पाणी उग फुगड इकडं तिकडं फिरवतो म्हणलं पाण्यातल्या माशासारखं अक्कल फाकल. काही लोकांनी एवढं बंडल घेऊनच ते म्हणते माझ्याकडे इतके येडपटेस. काही लोकांकडे इतके पैसे येत त्याची रबलं चिटकली बांधाला, रबलायचं पाणी झालं, अजून पत्ता नाही त्यांचे बंड कुठे आहेत. आणि तू कुठे उग एक ढेकूळ घेतला आणि समुद्रात टाकला, म्हणला मला गढूळ समुद्र करायचा. येडगळेस का काय? एवढ्या ढेकळांनी कुठं तुमच्या उजनीचं पाणी गढूळ होईल का? एक ढेकूळ टाकल्या 10-5 हायवा टाकले तरी गढूळ होत असतं कधी. त्याला एकच ढेकूळ घेऊन मला दुसऱ्याला गढूळ करायचं, असं एक आमचं पाहुणं होतं. म्हणजे महाराज आपला कंपाऊंड सगळे झाड झुड रंगरंगोटी डेकोरेशन गाड्या घोड्या मिळून आपल्याकडे हे 8-9 कोटीचा बंगला आहे. असं म्हणलं नशीब येतो. काय नाही नशीब असत, काय कुत्र्याची पण नशीब आहे तो. 1-1 कोटीच्या गाड्या आहेत शेबीर भाई कुत्र्याला फिरायला. म्हणजे त्या नावाने ते 4-4 पायाच्या कुत्र्यांना बसते. बापाला नाही बसवायचा आरामखोर, माईला नाही बसवायचा. आणि ह्यो भाडवा त्या कुत्र्याला सांडासला नाही तू 1 कोटीच्या गाडीत बसून. सांगा पैसे कमवून ज्यानं गाडी घेतली तो श्रीमंत का आकलीचा कांदा नसताना 4 पायाचं कुत्र श्रीमंत? पशु काय पाप पुण्य जाणे, काय त्याला पैशाची अक्कल आहे का? कुत्र्या पुढे जर सुटकेस टेकली पैशाची तर ते लघवी करीन.
हे मायती अर्थानां सानाय जायते नाम भक्षन्ति नैवाति जायम मुत्राति सर्वाति क्रियाति संभू नैवं गिरगावकर लिखितम। सोन्याची इट करे, चांदीची इट करे, पैशाची सुटकेशी, कुत्र्याचं नाक लय पावर बार, वास घातला की कळत खाच नाही लगेच। किती मोठी असल तुझं प्रारब्ध गोड असल याच्या करता तुला एवढा बंगला भेटला, काय काम। पण हा बंगला तुझ्यासाठी पसरा आहे। बापू कुठे नेऊन झोपी देतो? देवोनी निजविती स्मशानी, 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 शबीर भाई तुम्हारे में सुलाते मशानी अपने खाते महल बनाया, अपने खाते महल बनाया, बगीचा जंगल जंगल से तुमच्याकडे केवढा जरी मोठा माणूस असला तर कब्रस्तान में दफनात असतो। काय मालकाचं वाक्य गोड आहे? अपने खतर महल बनाया, अपनी जाकर जंगल सोडा। एवढा सुंदर महाल केला, पोरायनं हॉल मधल्या 2-4 फरच्या काढून मधात नाही दफनीला। हो तिकडं लांब लांब नेवोनी निजविती मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, मानसे रे जाळीती त्या ठिकाणी, नेऊन निजविती मशानी। घर सुद्धा पसारा ठरला, पसारा बरं। मशानात जिथं माणसं जाळतात, जिथं माणसं दफनीतात, पुरतात, तिथं नेतात। बर न्याला कोण येते? तुर्कस्तानहून, अरबस्तानहून, अमेरिकेतून, चीन मधून, जपान मधून नाही, कोण काढते बाहेर? काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, हे काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा म्हणती आता झाला भूमी भार, कोणाला बोललं नाही तर तरी ती विचार, काढा
नात्यातला माणूस गेल्याच्या नंतर ही नात्यातली जी माणसं रडतात का, ही माणसं रडत रडत त्याला बाहेर काढतात. बांधनिया देती आमाची हाती, बांधनिया देती आमाची हाती, बांधनिया देती आमाची हाती, बांधनिया देती आमाची हाती. ही घेती तारनिया, उंजरे ही घेती तारनिया, उंजरे ही घेती तारनिया. बांधून देते, मोठी पूजा करते, पाणी पाजते, फुलं टाकते, गुलाल टाकते, कोरे कपडे अंगावर टाकते. पण खांद्यावर घेताना खाली पडून म्हणून अमोल बुवा आवळू आवळू बांधते. आवळू आवळू इथून द्वाऱ्या, इथून द्वाऱ्या, इथून द्वाऱ्या. सबीर भाई तुम्हारे में तो स्नान घालते समय सब नाखून में जो मिट्टी है मैल होता है सब निकालते, अत्तर लगाते, सब कुछ करते, बढ़िया कफन लाते, वो धूप जलाते, उसके ऊपर वो शुद्ध करते कफन, बाद में ऐसा ऐसा टंगा देते. एक एक मिनिटाला एक एक खांदा देणार आणि मधात फरच्या लावते, सगळं करते, बोखंडी काय टाकते मात. जात वात वेगळी झाली, नियम फरक बदलला. इतकंच फरक आहे, तुमच्याकडे दफन करतात, इकडे पेटून देतात. मातुडच है ना, मिट्टी में डाले तो भी मिट्टी है, जला दे तो तन मुंडना पे मुंडना पे मुंडना, तन मुंडना पे मुंडना पे मुंडना. संत कबीर कहलाते. अण्णा जागा जाऊ देत नाही. वा वा. माझ्या कीर्तनात असं एकदाही झालं नाही की अण्णानं कबीरजीचं प्रमाण म्हणलं नाही. जावं लागतं. अपेक्षा असतात लोकांना. वैजनाथ दादांच्या विषयी त्यांचे स्नेही मला बोलत होते. स्वभाव वैजनाथरावांचा असा होता, अमका होता, तमका होता. त्यांच्याकडेही मला त्यांनी बऱ्याच वेळेस कार्यक्रमात फोन केले. शिवरात्रीचा ओघा असल्यामुळं नाही भेटत तसा महाराज. मुलींच्या अपेक्षा असतील, आमचे दादा 5 वर्ष राहायला पाहिजे होते. नातवांच्या अपेक्षा असतील, आमची बाबा राहायला पाहिजे होती. सुनांची सुद्धा अपेक्षा असेल, आमच्या दादांनी निदान प्रॉपर्टी बसून सांभाळली असती. काम करणाऱ्या सासरा सुनाला आवडत नाही असं कोण म्हणतो? बसणारा सासरा आवडत नाही सुनाला. त्याला नाही भाकरी द्या वाटत, त्या तितक्या चालू असत्या, पण तितक्या चालू. पण काम करणारा सासरा सुनबाईला आवडतो. त्या नाही वाटलं असतं, दादा चालते फिरते होते, सगळं लक्ष दिलं असतं जमिनीवर, तर आला पाहिजे. अपेक्षा आहे प्रत्येकाची. आशा खांद्यावर घेऊन फिरणारा तुम्ही आम्ही वर्ग आहोत. आशा आहे, ज्याची आशा संपली त्याला मुर्दा म्हणते, प्रेत म्हणते, मड म्हणते. आशा आहे आपल्याला. पण सज्जनांनो, माझ्या माईंनो, माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, तुम्हाला एक सांगतो, आयुष्य संपलं की थांबताय. एक राजा असा तुळशीपाशी बसलेला आहे. गणेश भाऊ तुळशी पूजा करत होता. तो राजा होता. राजा, मला असं वाटतं तो राजा प्रजेच्या जीवावर निवडून आल्यावर मजा मारणारा नव्हता. असा राजा असेल. मला वाटतं निवडून आलेल्या राजे लोकांना ज्यानं मतदान केलंय ते दिसल्यावर निदान गाडी उभी करून कास तरी खाली घातला पाहिजे.
आणि काय चाललंय इतकं तरी विचारलं पाहिजे. निदान त्यानं तितकी तरी नियत त्या राजानं सांभाळली पाहिजे. निवडून आल्यावर जे काच वर नेऊन घाली तू बंग 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 कोण दिसतच नाही असा राजा नसेल. रयतेचं पालन करणारा राजा, तर ज्याच्या त्याच्या धर्माची निवृत्ती असते. माणूस किती जरी मोठा आला तर त्यानं त्याचा आपला धर्म सोडू नये. भारत देश हा सर्व लाकडांच्या मुळीपासून झालेली मुळी आहे. जात पात धर्म पाल भेटतात. कितीतरी जाती आहेत म्हणा आपल्या देशात, कितीतरी जाती. या सगळ्या जातींची मिळून एक फार मोठी एक व्याप्ती जर तयार झाली असेल तर तो देश भारत देश. आम्ही शाळेत असताना गोडशकारी अशा अधिकारी लोकांनी रचलेली काव्य गाल्या जायची. लहानपणी शाळेत शिकवायची. गुरुजी चांगली होती माझ्या काळात. आजही ज्यांना ज्यांना काही काही चांगली, बारकाल्या लेकरांना काही काही अशा भेटते. गुरुजी मॅडम पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे असते. नशिबात फुटकन द्यायला अशी गुरुजी भेटते. सात्विक सदाचारी गुरुजी होते. मला तरी चांगले भेटले. ज्यांच्या ज्यांच्या जीवनात गुरुजी चांगले भेटले ते उजळले, ते झळकले. आजही अशी काही गुरुजी लोक आहेत की ते या देशातले तारे, या देशातले विद्यार्थी उंच टोकाला जावं, या भारत देशाचे घटक व्हावं, या महाराष्ट्र राज्याचे घटक व्हावं अशा अनुषंगाने शिकवतात. अशी गुरुजी जनतेनं आपली प्रार्थना केली पाहिजे. हरि का नाम पेट का धंदा न करियो मूर्ख अंधा. जो ज्या धर्माचा असेल त्याला त्याच्या धर्मस्थळी जाऊन तो ज्या देवाला मानतो त्या देवाची आराधना त्यानं करावी. हे त्याचं हिती कर्तव्य आहे. मग तो कुण्याही धर्माचा असो, कुण्याही पंथाचा असो, कुण्याही जातीचा असो. वारकरी संप्रदायातल्या लोकांना जातीवर बोलण्याचा तिळमात्र अधिकार नाही. कारण आपला संप्रदायाच्या मालकांनी कोणाच्या धिंगड्या उडविल्या नाही. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, शेना महाराज असतील, रविदास महाराज असतील, कबीर महाराज असतील, निवृत्ती दादा असतील, सोपान देव असतील, मुक्ताई साहेब असतील, जनाबाई असतील, सखुबाई असतील, कबीर महाराज असतील, आदी करून ही सगळी लोक असतील. नाही बोलले कोणाला. तसा तो राजा एका परम संस्कृतीतला होता. आणि सकाळी स्नान आटोपलं, तुळशीला पाणी घातलं आणि ग्रंथ घेऊन असं वाचत होते. तेवढ्या अवकाशात त्यांच्या पुढे पक्षी आला. त्या पक्षाला कबूतर म्हणतात. ते कबूतर थोडस गरीब प्राणी, म्हणूनच सिनेमामध्ये चिठ्ठी नेऊन द्यायला धाड होतं का नाही. ते त्याला राजहंस नाही गवसाला, कबूतरच गवसल खरे खाणार. राजहंस गवसायला पाहिजे होता. राजहंसानं लग्नाची चिठ्ठी बापू कोणाला दिली माहिती तुम्हाला? नल नावाच्या राजाला दमयंती नावाच्या राणीसाठी चिठ्ठी नेऊन दिली राजहंसाने. हे कबूतर घेतलं. पण गरीब प्राणी कबूतर, उपद्रवी नाही. बरं हे काय असं फारसा उपद्रवी नाही कबूतर. ते तिथे आलं आणि त्याला पकडण्यासाठी बहिर ससाना नावाचा पक्षी आला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो आला. किती मोठ्या माणसांना जावं लागतं. मला असं वाटतंय गंडल अंगाला आला असेल ते काढून टाका. पैशाचा असेल, सत्तेचा असेल, विद्वत्तेचा असेल, पदाचा असेल, समूहाचा असेल, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे, माझ्याकडे तमक आहे. तू मुकाटे बस. तू कोण्यात मापात बसत नाही. आपली पात्रता तरी काय? एखादा म्हणत असेल माझ्याकडे 100 कोटी रुपये आहेत तर गर्व तुला येऊच नाही, आणि याचाच असेल तर 125 कोटी दुसऱ्याकडे नसले पाहिजे तर तू म्हण माझ्याकडे 100 कोटी. ढवळ्या कपड्यावाल्याकडे इतकं पैसे विचारायचे, त्यालाच माहित नसेल आपल्या प्रॉपर्टी कुठे कुठे येतात. आणि आपण काय सांगायचं इतकं उग वाटीत चिवडा घेतला म्हणला सगळ्या माशाला जगू द्यायचा. 2 माशा नाही जगायच्या त्या चिवड्या. तू पापेच मारी ती तिकडे तिकडे चिवडा घेऊन फिरायला माशातली अंगाला माग लागला. एकच गुळाचा खडा घेतला
आणि म्हणला अख्ख्या पुणे जिल्ह्याला शिरा करायचा. मोकड्या बस, पटकन खान तांबर पाणी पिऊन जाय घरी. ह्या एका गुळाच्या खड्यान हा पुणे जिल्ह्यात शिरा होईल. असं नाही, आपण नाही गर्व नाही अंगात घ्यायचा. अध्यात्म निरापराध राजा. एक पक्षी आला आणि तो पक्षी त्या कबुतराला खाण्याचा प्रयत्न करत होता. कबूतर गरीब प्राणी राजाच्या मांडीवर गेलं. राजाने सांगितलं, राजे साहेब वाचवाय मला मारते. राजाने मांडी खालची तलवार बाजूला काढली. बैल ससाण्याला सांगितलं, खबरदार येशील तू पाय तोडीनच टाकली. ते कबूतर ते बैल ससाना रडू लागला. बैल ससाना नावाचा पक्षी जिंच्या पॅन्टीवाल्यांना नाही कळायचं, जुन्या लोकांना माहिती. बारक्या पक्ष्याला खात होते. पहिल्यापासूनच मोठ्या झाड बारक्या झाडाला मोठंच होत देत नाही. शेतकरी येत ना तुम्ही, तुम्ही झाडाखाली किती बी ऊस लावा आणि किती खत घाला, झाडाखालचा ऊस वाळत नाही, पण कांडे वाढतच नाही. कारण मोठं झाड बारक्या झाडाला मोठं होत देत नाही. तरी बारकाले मोठाले चपला उचलते. लाजा वाटायला पाहिजे. चपला त्याच्या उचला, बुट त्याचे उचला जे आपली काळजी करतो त्याची. आपल्याला जो मोठं होऊ देत नाही का, त्या भडव्याच्या कधीच त्याचं काहीच उचलायचं नाही. काहीच नाही, काहीच नाही. उदात्त अंतकरणाने आपल्या सानिध्यात राहणारे आपल्या सारखे मोठे व्हावा असं ज्याला वाटतंय त्याच्या सानिध्यात राहा. एखादा मृदंगाचार्य कीर्तनकाराला बापू सोबत ठेवला. त्या कीर्तनकाराला काय लोक देतील, काय करतील, पण जाता जाता म्हणा ना, त्यालाही संसार आहे, त्यालाही आई वडील आहेत. इतकं म्हणायला काय कीर्तनकाराच्या जीवेली वेल्डिंग झाली का? त्याचा पक्वाद आवडतो, त्याचं सगळं आवडत, पण त्याच्यासाठी काहीच बोलायचं नाही. त्या पक्वाद्यान त्या कीर्तनकाराचं कोणी कोणच थोत्तर पाहायचं नाही. विठाला विठाला तुम्हाला रागीन म्हणून आमच्यात घेतलंय. तुम्हाला बी जे असे काही काही वळवळीचे नाद लागलेत का शिदडायवानी, तुम्ही आशांच्या नादी लागा जे तुमचं कल्याण करतील. त्यांच्या जे तुम्ही मोठं हो असा विचार करत नाही, कशाला यांची बोटं उचलतात. शीन येतो शीन. महाराज राजानं सांगितलं, खबरदार जर कबुतराला धक्का लावशील तर. बैल ससाना गणेश रडत होता. त्यानं सांगितलं, राजे साहेब गेल्या 5-4 दिवसापासून पाण्याशिवाय काही खाल्लं पिलं नाही राव. शिकार सापडली नाही ना, आज सापडली तर तुम्ही देईन, मरतो. मैं मर जाने के बाद बद्दुआ बोलते ना उसको, ये पाप तुम्हाला लागून, पाप लागून तुम्हाला पाप. राजा म्हणला, फुकट कळून शेंडी वळवळ आगाऊच गरम झाला. नाही खाऊ द्यावा तर बैल ससाना मरते, खाऊ द्यावा तर कबूतर मरते. मी तर राजा आहे, धर्मसंत. राजाने उपाय सोचला. धर्मनिरपेक्ष राजा आहे, समाजावर आईसारखं प्रेम करणारा राजा आहे. आणि त्या राजानं बहिर ससाण्याला सांगितलं, कबुतराच्या वजनात जितकं मांस बसते तितकं मांडीचं देऊन टाकतो. कापली मांडीन त्याला असं पसाकस मांस 2-4 कबुतरा इतकं बापू दिलं. पण ते जरा बैल ससाना रगीलच होता. नाही बोले, गिन के देव, तोल के देव, नाक में डाल के देव, मापात टाकून द्या, तराजूत टाकून द्या. बसलं कबूतर तराजूत. आता ते कबूतर नव्हतं, ते कबूतर एक देव होतं. त्या कबुतराने इतकं वजन वाढलं की राजाचं स्वतःच अर्ध अंग, कारण जन लग्न केले का गणेश त्याचं सगळं अंग त्याचं नसते, अर्ध पाप्याच्या माईचं असते. आणि सगळं ठवाचा असेल तर बापू मग बाहुल्यावर जायचं नाही. तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव. हे अंतरपट सुटूच द्यायचं नाही, येऊच द्यायचं नाही. मग एकट्याच राहत. पण मग एकट्यान राहिलं तर जरा नीट राहायचं, आगाऊपणा नाही करायचा. विठ्ठला विठ्ठला. महाराज शरीरामध्ये काही ब्रह्मदेवानं दिलेलं आपल्याला हे शरीर तो हाडामासाचा कुंभारे अण्णा, कुलाल हाडाचा
बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचं गणेश बुवा शरीर दिलंय ना, याच्यात काही काही घटक जरा नालायक टाकले. हे नालायक घटकानं शहाणपणा करू नये म्हणून आपलं मुकाट्यानं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयो. याचा प्रश्न दिले का? मोकळं झालं पाहिजे. मोकळं लग्न झालं की अर्ध शरीर पत्नीचं असते. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उधळण कंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. इकडे पंढरीतल्या मालकाचं वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. अर्धांग पत्नीचा टाकला अर्थ तरी पारडा आलं नाही. पत्नीला विचारून राजाच पारड्यात बसला. त्या राजाचं नाव आहे शिबी. विश्वांकुच वंशातला राजा शिबी राजा. शिबी एक सांगू तुम्हाला, अमोल बुवा आपल्या भारतीय संस्कृतीतला जेच आपल्या प्रचलित भाषेत मध्ये त्याला न्यायाधीश म्हणतात. या न्यायाधीशाला न्यायाधीश नाव कुठपर्यंत असते? जोवर ड्युटीवर आहे तोवर. रिटायर झाला की माझी विधिवत न्यायाधीश म्हणतील का त्याला? नाही. पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणाची मायवेली या राजाला न्यायी शब्द काढायची. न्यायी शिबी राजा. न्यायी हस्ती कविटन्यत न्याय. 10 न्यायापैकी एक न्याय. सर्वोच्च टोकाचा न्याय. सांगू तुम्हाला, हस्ती कविटन्यत न्यायाचं सूत्र जर पाहिलं तर माझ्या भारत देशातल्या पवित्र स्त्रीकडच्या हरामखोरानं वक्र दृष्टीनं पाहिलं त्या भडव्याला दुसऱ्या दिवसचा सूर्य पाहू द्यायचा नाही. एक तर फाशी द्या, एक तर जाळून टाका, एक तर जिवंत पुरून टाका. त्यानं दुसऱ्या भाष करो परा यत् परजितो चक्षुर नैवास्तित्रियाय जायते. त्यानं दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहायचा नाही. ही हस्ती कविटन्यत न्यायाची शुद्धता आहे. अशा न्याय सूत्रात बसलेला राजा ज्याला न्यायी शिबी राजा म्हणतात. शबीरबाई नाही थांबता आलं त्याला. पण ज्याच्या अंगावर काशीतल्या मालकाने फुलं टाकली, ज्याच्या अंगावर पंढरीतल्या जगाच्या बापाने अण्णा फुलं टाकली, केवढा शिबी राजा. त्याला पण टाइम संपल्यावर थांबता आलं नाही म्हणून मालक म्हणतात तुटला आयुष्याचा मोरा, तुटला श्री विश्वांकुच्या वंशातला राजा शिबी राजा.
जावं लागलं तर जावं. वैजनाथरावांना इहलोकातली यात्रा सोडावं लागली. निसर्गाचा नियम उपजल्या पिंडा मरण सांगा. जावं लागतं नाही. एका वारकऱ्याकडे 2-3 साधू मुक्कामाला आले. वारकरी होता तो वारकरी. एवढाच पुरावा सांगतो, वेळेत पुढे टाकायचे. मुक्कामाला आल्याच्या नंतर त्या दिवशी एकादशी होती. तर वारकऱ्याच्या घरी आलेली माणसं सुद्धा असल्यामुळे त्यांना एकादशीचं व्रत होतं. एकादशी होती त्यांना. एकादशीच्या दिवशी जागर झाला. 11, 11:15 वाजले. भजनाचा मध्य झाला, म्हणजे मधला थोडासा काळ. आणि ज्या वारकऱ्याकडे आलते ते वारकरी आतमध्ये गेले. पत्नीला सांगितलं, एका माठात पाणी दे. पूर्वीच्या काळात लहानसा माठ, आपण त्याला चरवी कळसी वगैरे म्हणायचो. लोटकं घेतलं, पाणी आणायला गेले. त्या वारकऱ्यांना पाणी दिलं. भजन पुन्हा सुरू झालं. आणि पत्नीला आत येऊन सांगितलं, लक्ष्मी आता ही पाहुणे आलेत, आपण काही त्यांना फराळाचं दिलं नाही. ती संध्याकाळी आली आणि रात्री काय मार्केटमध्ये आपल्याला जायला काही पैसे नव्हते, काय नव्हते. एकादशी असल्यामुळं पाणी पिऊन ती थांबली. पण उद्या सकाळी द्वादश सोडण्यासाठी स्वयंपाक कर. आणि बाईसाहेब उगच हो म्हणून गेल्या. करते म्हणल्या, काय हरकत नाही करते. शब्द कसे थोडेसे एखाद्या वेळेस मोठ्या लोकांच्या मनात, चांगल्या लोकांच्या ते शब्द अंगलट येत असते. म्हणून शक्यतो बुद्धिजीवी माणसानं जे होतंय का तेच हो म्हणायचं. जे आपल्याच्यानं साध्य नाही, असाध्य, ते आपण हो म्हणायचं नाही. नियम असतो त्याचा. आणि किती काही वाटते, मोठ्या लोकांनी काम सांगितले आपण हो म्हणायचं नसतं. सुंगळ्या ते शक्य नाही तुला. रामप्रभू इतका मोठा कोणी असेल का? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अमोल्य. आणि या मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंनी आणि सीताई साहेबांनी मारुतीला एक काम सांगितलं. मारुती राय ओरिजिनल संन्यासी. बायको जगवायचा कटाळा म्हणून संन्यासी नव्हता. ज्यानं हे नको म्हणून ब्रह्मचर्याची लंगोटी आईच्या पोटातच बांधून घेतली होती. गर्भी का सोता, आईच्या पोटात कमरेला लंगोटी बांधून घेतली होती. जन्माला आल्यावर कळालंच नाही पोरग आहे का पोरगी. एवढा निधडा संन्यासी. आणि त्या संन्याशाला जगाच्या मालकाने आणि जगाच्या मालकीने एक काम सांगितलं, हनुमंता तुला लग्न करावं लागतं. मारुती म्हणले नाही, मी नाही लग्न करणार. आपलं कोंडीत धरलं. तू मानतो कोणाला? मारुतीराय म्हणजे तू मान. काय म्हणून मानतो? जगाचा बाप म्हणून मानतोय. तुम्हाला मायबाप समजतो. मग तू जर आम्हाला मायबाप म्हणत असशील तर आमचं पोरग आहे. आणि पोरान बापाचं ऐकू नये का? म्हणजे बापानं चांगलं सांगितलं पोरानं ऐकावं. आणि बाप जरी असेल चुकीचं सांगत असेल तर पोरानं नाही ऐकावं. हे धर्मसिद्धांत. आई साहेब म्हणले, हनुमंता मी तुला चुकीचं काय सांगतो? तुझ्यासारखी सुरवीर आपत्ती होतील, देशाचं संरक्षण करतील, साधू मुनींचं संरक्षण करतील. पण मला याच्यात पाळू. आई साहेबाला थोडस दुःख वाटलं. रामचंद्राने विचारलं, हनुमंता तुला अरे कधी सीतेनं काही मागितलं नाही ना, आज एवढंच मागितलं, एक काम सांगितलंय, हे तुझ्या फायद्याचं. इकडं तिकडं भिक्षा मागून खाण्यापेक्षा, झाडा झोडाचा पाला खाण्यापेक्षा ती खिचडी करीन का पुरणपोळ्या करीन, कधी वरण भात करीन, कधी धिरडे करीन, कधी गळफाशे करीन. गळफाशे नाही कळेल तुम्हाला? शेंगुळे घरचं खाशीन नाही म्हणजे आपल्याला नाही. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, अरे आम्ही काम किती मोठे आहात देवा मला माहिती आहे, पण मी ते करू शकत नाही. का? कारण संसारात तुमचा किती स्वात्र्या झाल्या ते मी डोळ्यांनी पाहिले. संसारात तुम्ही चरकातून ऊस काढ्या, चरकातून काढलेल्या ऊसाला गाई पण खात नाही, बैल पण खात नाही. ते फार काय झालं तर पेटून देते मावळाच्या माशा जवळ येऊन म्हणून. ते रसवंतीवाले
त्याला कोणी खात नाही, काही राहतच नाही स्वतंत्र. तशी तुम्ही प्रपंचात पडल्यावर जगाचा बाप असताना तुम्हाला संसारात तुमची किती दैन झाली मी पाहिले. मला सांगायचं की किती बी मोठ्यानं आपल्याला काम सांगितलं ते जर आपल्याला होत नसेल सरळ नाही म्हणायचं, हो म्हणायचं नाही, अंग होत असते. नवऱ्यानं काम सांगितलं उद्या सकाळी द्वादशीचा स्वयंपाक कर, आई साहेब हो म्हणल्या, महाराज अंगलट आलो बापू, ते करावं काय. आता सकाळी ह्या 4 वारकऱ्याला शिदा जेवण्यासाठी काही पीठ लागेल, तांदूळ लागतील, डाळ लागेल, काय तेल चटणी वगैरे, मोहऱ्या मिरे जिरे वगैरे काय लागतील, हे सगळं एवढं साहित्य लागेल आणि घरात काहीच नव्हतं, काहीच नाही. काही लोकांची देव किती दखल घेतो याच्यावर सांगतो, तरी त्यांना थांबता येत नाही, एवढ्यावर बोलतो. बाईने विचार केला मालक आता बसण्यात बसलेत, त्यांना बोलून काही अर्थ नाही, त्यांच्याकडे काही पैसे नाहीत आणि या पाहुण्या राहण्यात आता काय दोघा पती पत्नीने बोलावून आपलं जे गेली त्याच्यापेक्षा आपल्याला काय ठरते बघा. शेजाऱ्या पाजाऱ्यांची यादी काढली, सतुबाईची तर जाऊ, द्वारकाबाईची तर जाऊ, अंतिकाबाईची तर जाऊ, कालिंदीबाईची तर जाऊ, दुर्गाबाईची तर जाऊ, शेवंताबाईची तर जाऊ, या सगळ्या बायकांकडे जाऊ, पण एकही बाई आपल्याला पीठ देणार नाही याची बी यादी लक्षात आली. त्या बाईने एका दुकानदाराचं दुकान गाठलं. रात्रीचे 12 वाजले होते आणि 12 वाजता दुकानाची कडी बाहेरून वाजली. तो दुकानदार मध्ये झोपलेला होता. कोण? बाईनं सांगितलं मी अमकी अमकी बाई आहे, मी अमक्या अमक्या महाराजाची बायको आहे आणि मला तुमच्याकडनं 4 माणसं जेवतील इतका किराणा पाहिजे. पैसे आणलेस? नाही. वापस जाय, देणार नाही. कारण या जगामध्ये हे जे काही काही लोक म्हणतात ना, पैसे का बांधून न्यायचेत का, मड्यावर न्यायचेत का, सरनाव टाकायचेत का, त्या नालायकाचं ऐकत जाऊ नका बरं. हे नालायक या तरुणाईला काम करण्यापासून वंचित करायचे. ज्याच्याकडे पैसा नाही का त्याचं बायको पण नीट ऐकत नाही. ऐकत आहेत का वचन? दुर्गाचे कोणा जगमानी दुर्बळाचे कोण ऐके घालून मन. ज्याच्याकडे पैसे नाही त्याचं कोण ऐकत? गुंडाळा असू द्या, चोट्टा असू द्या, 1 कोटीच्या गाडीत येऊन गावात उभं राहा, भंगिरी पण एवढा माणूस बाबा, काय माणूस होते. 1 कोटीची गाडी बसायला, 1 कोटीची आणि 1000 कोटीची प्रॉपर्टी असू द्या आणि लुंगीवर उघडा येऊ द्या. हे येडे येडे यानं कपडे फाडून फेकून दिले, हे नुसती लंगोटी लावून आले आणि ते आंघोळीला गेल्यावर शबीर भाई त्याचे कपडे नेले चोट्ट्याने. आणि मग आता त्याला त्या टावेलवर यावं लागेल का नाही गावात? तर त्याच्याकडं 10 फॅक्टऱ्या होत्या, त्याच्याकडं 2500 लोक आम्हाला होते. अण्णा ते टावेलवर गावात आलो, मला धोतर द्या, शर्ट द्या, बनेल द्या. हे भिकार चोटे भिकार चोट कुठलं? बाहेर निघता निघता गावाच्या कडेला एक मोठा माणूस होता. राम राम. काय सकाळी सकाळी उघड पुढं आलंय? होय तिकडं होय. ते म्हणला दादा तुमचं पोरग माझ्या कंपनीत वॉचमन आहे. हे याच्या डोक्यावर परिणाम झालाय. म्हणजे माझं पोरगण याच्या कंपनीत वॉचमन, याला कपड्याचा पत्ता नाही. आंघोळीला गेलतो चंद्रभागेत, वाळवंटात कपडे ठुले, चोट्ट्याने सगळे नेले आणि म्हणून मी आता असं कसं जाऊ तिकडे, म्हणून तुम्हाला मागायला आलो. तेव्हा अख्खं गाव गुळावर कशा मुंग्या जमा होत्या. ते साहेब आहेत, ते साहेब आहेत, ते साहेब आहेत. पैशाच्या भोवताला गोचड उड्या आणते.
धनवंताला पैसा त्याला मान्यता मिळते. धनवंत पुरुषाशी लवथव करी कैसी कुटका देखो निशुनी जैसी शेपूट हलवी. आळंदीतले मालक पुच्छ म्हणले, मोठा शब्द आहे ना, जरा कळायचा नाही ना पुच्छ शब्द. शेपटी हली ती पत्नी सुद्धा. महाराज संपत्ती गेल्याच्या नंतर बायको सुद्धा नाही किंमत देतो. याच्या पलीकडे सांगू का, कमवायची ताकद एवढा डोंगर कमवू द्या त्यानं, आणि पुन्हा कमवायची ताकद संपली की बायको त्याला गाढवात रूपांतर करते. बाईल मन खरं मरता तरी बरे, बाईल मन खरं मरता तरी बरे, खरं मरता तरी बरे, बाईल मन खरं मरता तरी बरे. आशिले घर तुंबनिया, आशिले घर तुंबनिया, आशिले घर तुंबनिया. ओ धन दौलत से एक दिल तेरे खाली हो गया, धन दौलत से एक दिल तेरे खाली हो गया. हे अंत समय राम नाम का धनाएगा साथ, कबीर दास की वाणी कब तुझे याद आएगी, कबीर दास की वाणी कब तुझे याद आएगी. सोना काम आएगा सदा की आएगी, सोना काम आएगा सदा की आएगी, सोना काम आएगा सदा की आएगी, सोना काम आएगा सदा की आएगी. अण्णा शेवटच्या टप्प्यात सोनं काम येत नाही, चांदी काम येत नाही, पण अलीकडे पप्याची माय जगवायला लागतच. अलीकडे संपलं की पप्याची माय सुद्धा बोट मोडती. मेल्याच्या संसारात पडे माय, खाना खराब हो कुठून मुर्दा माय नशिबात पडला ती सुद्धा बोट मोडते. पैसे लागते. वैजनाथरावच्या नातानं छोटीशी कंपनी टाकली. पाहुणे रावणे म्हणत असतील याला आपली पोरगी द्यावा. का झालंच लग्न? नाही झालं नाही. असे पाहुणे मोहळा माशावणीच गोंगाट होते. बरं पोरग बाबा उद्योग क्षेत्रात पडे, आपल्याला जावाई भेटावा. आणि जे पोरग कुठं हरपून शबीर भाई घरी येत त्याला कोणी देईन. बायडाटे टाकू टाकू भेजारे. हो, मोबाईल हँग केले पाहुणे रावण्याची, त्याने इतके बायडाटे टाकले, पण एकही पाहुणा म्हणत ना आमची बबी तू देऊ विठाला म्हणून आपल्या वाट्याला जो उद्योग येतो का त्याच्यात कमवा. परिस्थिती नाजूक त्या माऊलीची इथपर्यंत आलतो ना, दुकानदारानं वापस केलं. बाईने विचार केला, वापस केल्याच्या नंतर जमणार नाही, सकाळी द्वादशीला स्वयंपाक करावाच लागेल. बाई पुन्हा वापस गेल्या. दार कोण? मी अमक्या अमक्याची धर्मपत्नी. अरे तुरंत बोल, एकदा सांगितलं जर म्हणजे याचं नाही. तुम्ही काय धर्मराजाची दुकान आहे का तुला फुकट किराणा देण्यासाठी? तिने सांगितलं मालक. ती मालक नाही, मोठ्या लोकांना मालक नाही. मालक मायबाप पैसे तर माझ्याकडे नाहीत. तुम्ही 4 लोकांचा किराणा दिला तर त्याच्या पैशाच्या बदल्यात जितक्या टायमाला जितकं काम करावं लागेल किंवा जे सांगताल, बाकी एकच आहे का, तुम्ही सांगताल ते काम करू. त्या हरामखोर दुकानदारानं तितकं ध्यानात ठेवलं. हरामखोर दुकानदार होता तो.
ते दुकानदार जिवंतपणी विशिक तुकडे करून मीठ लावून कुत्र्याला खाऊ घालायच्या कामी होता. इतका बडवा होता तो, नालायक दुकानदार होता. किती नालायक पुढे बघा. त्या दुकानदाराने दार उघडलं. हे लाईट नव्हती त्याला, कंदिलाचा प्रकाश होता अमूल्य. आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात एका वारकऱ्याची महाराजाची बायको पाहिली. सुंदर होती, सुंदर. त्याच्या कंदाच्या प्रकाशाला लाजवी इतका तिचा चेहरा सुंदर होता. आणि सौंदर्य एवढे अन्न कोणाच्या बापाची आहे. गरीबाला लेकर सुंदर होते, श्रीमंताला लेकर सुंदर होते, भिकाऱ्याला पण लेकर सुंदर होते. असं थोडंच ज्याच्या बापाची तर लय पैसे त्याला पोरग सुंदर होते, काय बापाची आहे नाही. आणि हे डॉक्टरच्या पण हातात नाही ना. डॉक्टरच्या हातात असतं लेकर सुंदर व्हावं तर केवढे इंजेक्शन घेतले असते. नाही ना हातात. गोरं व्हावा, सावळं व्हावा, असं व्हावा, बुद्धिमान व्हावा तुमच्या हातात नाही ना. ते तुमच्या कर्तव्यात आहे. तुम्ही जितकं चांगलं वागतात त्या तुमच्या कर्मानुसार त्या गोष्टी असतात. ज्ञान दाने सुंदरपण अन्नदाने तडायुषी उदक दाने सदा सुखी मंदिर दाने भुवन पालखी सुपरिमळूपचार. अशा पंक्ती ऐशा दानाच्या पंगते वेगळाल्या सांगो किती. एकाध्यारे लक्ष्मीपती विष्णुदास नामा म्हणे. तुम्ही जीवनात जे सत्कर्म केले त्यानुसार पुढचा परिवार चालत असतो, आपल्या मनावर असतो. सुंदर माऊली, अत्यंत गरीबाची बाई. काय व्यवसाय होता नवऱ्याचा? भजन करीत 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 कपडे विणत होते. कपडे 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 विणायचे. तेव्हा मिल वगैरे नव्हते ना, मशीन नव्हते, हातावरच कपडे विणायचे. गरीब वारकरी ते इकायचे, त्याच्यावर संसार धाकायचा. कधी कधी फाटल्याला संसार ते केळीचं पाणी एका जागेवर फाटलं. केळीचं पाणी एका जागेवर फाटलं आणि शिकलेली बायको भेटली त्याला. म्हणजे तिला काय अभ्यास नव्हता ना. शिकलेली बाई भेटल्यामुळं ती नवऱ्याला म्हणली फाटलं मग काय झालं, मी शिविते. सुईन दोरा घेतला शबीर बाई आणि जिथं सुई टोचली तिथून पुन्हा फाटली. केळीचं पान शिवताच येत नाही तसा संसार आहे. किती इकून शिवला की तिकून पडत शिकलं. ते दाबलं की तिकून भागदार पड भागदार. हे संसार धकत. काही माणसं आपण, मला वाटतं सकाळी गाडीत विषय झाला का मोठ्यांचं वाक्य सांग. असे प्रवासी निघाले. प्रवासामध्ये पुढच्या गावाला जायचं होतं. म्हातार बसलेलं होतं, वयस्कर 80-85 वर्षाचं म्हातार होतं. गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंद लावलेला, असं गपग्याची गपक्यात टरबूज आणि म्हातार होतं. 20 वर्षाच्या पोराच्या थोतरीत आणलं ते. 9-10 फुट त्याला फेकून दिलं असतं त्याने. गुटके खाऊ खाऊन सिगरेटी ओढू आणि बाहेरचं जीव जीव हे असं झालं ते वड्याच्या पागावाने आपलं असं म्हातार होतं. मुस्काड पडेना. दादा काय गंध गिंद दिसल्या. बर 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 दादा दादाच होता ते. म्हणलं दादा ते रस्ता पंढरपूरला जातो का? नाही जात. गळ्यात माळे बाबा. आणि इथं लिहिलं इथून पंढरपूर 44 किलोमीटर. बांधा केलाय. म्हातार म्हणलं जात नाही. असं दिसतंय गेलं. वापस फिरलो. इकडे या महाराज. काय हे रस्ता नाही पंढरपूरला जात. 85 वर्ष झालं मी पाहतोय रस्ता इथंच आहे. रस्ता इथंच आहे. पण ह्या रस्त्याने पंढरपूरला गेलेले लय मेले. कोणी उलथून मेले, अपघातात मेले. म्हणजे मी असं म्हणायचं नाही पंढरपूरला जाऊ नका. मी गाव विचारलं ते. भंगिऱ्या गावाचं नाव सांगण्यापेक्षा पंढरपूरचं नाव एवढ्या तोंडाला. रस्ता नाही म्हणजे केला कुठे. रस्ता इथे इथेच.
मला सांगायचंय, आपण वाटेल ते संसार करणारी माणसं मरतो, संसार जमत नाही. रस्त्यावर जाणारी मरतेत, रस्ता जमत नाही. बापून आमच्या सकाळी एक उदाहरण सांगितलं. पुरणपोळीत बदल झाला का? पुरणपोळीत बदल झाला का? नाही. पुरणपोळी जाग्यावरच आहे. पुरणपोळी खाणारे किती मेले? वाचलेत का पुरणपोळी? नाही नाही. संसार आहे महाराज. फाटल्याला शिवल्याच जात नव्हता अशी परिहान. सात्विक माणूस, सदाचारी माणूस, पुण्यशील माणूस कमलाच्या प्रकाशात त्या माऊलीला पाहिलं. मला असं वाटतं थोडस असं सारखं, थोडस सारखं. मी तुमच्या वेळेत घेणार ना, मी वेळेत सोडतो. मला कळतं ना वरण शिजलं, मी गॅस बंद करीत असतो. नवरा श्रीमंत होता म्हणून त्या बाईने गॅस सुरू, तुला वरण जळाला गॅस उडा. काय कोळसे खाऊ घालती का नवऱ्या? भद्राच पिंट राहिले तर आपल्याला कशात आणायचं? एवढा तोपर्यंत तुला असेल तर वाटायला. कमलाच्या प्रकाशात त्या स्त्रीला पाहिलं. बाईच्या तोंडातून एक वाक्य पडलं होतं, तुम्ही सांगताल ते काम करेल. इतकंच त्यानं ध्यानात धरलं. आणि मग तिला सांगितलं, मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला किराणा देतो, पण मी सांगितलं ते काम करशील का? हो. बाई ते हुशार. बाई म्हणली, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत देऊ नका. आज उद्या सकाळी 4 वारकरी आणि त्यांच्या सोबत माझे मालक जीवतील इतकाच किराणा द्या. याच्या पैशाच्या बदल्यात जितका वेळ तुम्हाला पाहिजे तितक्या वेळापुरतं तुमचं काम करीन. बांधलं ग तुला. डाळ, तांदूळ, जिरे, मोहऱ्या, तेलाचं डब्बं थोडस असं बांधलं गेलं. आणि मग ते गाठोडं दिल्याच्या नंतर हातात गाठोडं घेतल्याबरोबर दुकानदार म्हणला, तुझ्या लक्षात आहे का मी सांगितलं ते काम? हो. काय काम? 2 तासाकरता माझ्याकडे रात्री यावं लागेल. बापू किराण्याचं गाठोडं खाली ठेवलं. वैचारिक पातळीने शिखर गाठलेली स्त्री होती. आचरणाचं सूत्र जिच्या अंतकरणात, सूत्र शब्द चुकून गेला, आचरणाचं सूत्र जिच्या अंतकरणात आहे अशी पवित्र स्त्री होती. तिने विचार केला, 4-5 माणसं जेवण्यापुरता शिदा घेतलाय, किराणा घेतलाय, त्याच्या बदल्यात 2 तासाकरता शरीर विकायचे काम उचित नाही. मी सडा टाकील, धुनी करील, भांडी करील, फरच्या पुशील, तुमच्या इथं स्वयंपाक करील, तुमच्या शेतात काम करील, तुमच्या गाया म्हशीचं शेण काढील. तुम्ही म्हणले आमचा ऊस खुरपायला ये, कापूस, सोयाबीन, काय केळी वगैरे निंदायला येईल. मी नाही मग त्या पंचायती सांगू नको. 2 तासाकरता मग दाशतो करायला. उचललं गाठोडं हातात घेतल्याच्या नंतर रस्त्याने चलत असताना एकच विचार केला, देवा जीवनभर माझ्या नवऱ्यानं एका तिळा इतकं पाप केलं नाही, भजन केलंय तुझं, आणि अशा पवित्र मालकाची सेवा, आई लेकरावर प्रेम करते असं प्रेम मी माझ्या पतीवर केलंय. येणाऱ्या वारकऱ्याला घरातल्या रक्ताच्या नात्या इतका दर्जा दिला. जे काही कण्या घोगऱ्या आंबाड्या असतील ते खाऊ घालून उपाशी जाऊ दिलं नाही. अशी आतापर्यंत जीवनात आम्हा दोघा पती पत्नींना सेवा घडली. आणि असं असूनही जर तुला माझं शरीर वाटवायचं असेल तर हे तुझं तू ठरव. माझ्या देहूतल्या मालकांचा बापू एक नाट होता. नाट 61 नाटापैकी एक नाट. आता तुझं कळेल ते काळीची काळी तुकोबरायचं जीवन
एक प्रसंग लक्षात आला प्रपंचातला. गोष्टी अण्णा अशा फाटत जात होत्या. भजन चालू होत. देवाला सांगितलं काय व्यथा द्यायची असेल तर आता हे तुझ्या हातात आहे. आता कळेल ते करी रे, आता तुझं कळेल ते करी. हे देवा तारीशी तरी, तुला तारायचं असेल तर तार, मारायचं असेल तर मार. काय तुला वाहवायचं असेल तर वाव, भरी घालायचं असेल तर घाल. हे तुला समर्पित केलं. महाराज त्या वारकऱ्याची पत्नी तुकोबा ठाम आहे. आणि तिनं सांगितलं काय परमेश्वरा तुला काय विटंबन करायचं तर कर. सीधा तो विचारलाय. भजन चालू होत. हातात बांगड्या होत्या तिच्या. ती घालीत होती बांगड्या. ती महाराष्ट्रातली असल्यामुळे ती बांगड्या घालीत होती. तिने नवऱ्याला घातल्या नाही कधीच, अशी होती. बांगड्याचा आवाज आल्याबरोबर भजनातनं थोडा शांतता होती. थोडे थांबले होते. आतमध्ये गेलं तर पत्नी पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये असे पिठाचं मिठाचं दाखवलं बांधलेलं होतं. कुठून आणलं? तिनं सांगितलं आपल्या गावात पलीकड्या गल्लीत एक दुकानदार आहे. त्या दुकानदाराचं नाव आहे तुळशीदास. तुळशीदास नावाचा दुकानदार आहे. त्याचं नाव तुळशीदास आहे. त्याच्या कोणी वरी पाहिलं आणि त्या बाईच्या मालकाने हात जोडे. हे भगवान, हे परवरदिगार, हे खुदा, काय तुझी दिला रे. आम्हा गरीबाच्या घरी वारकरी यावा आणि त्याला जीव घालण्यासाठी एका दुकानदाराच्या अंतकरणात भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी रात्रीच्या 12-1 वाजता आम्हाला हा शिदा द्यावा. काय तुझी कृपा, काय तुझी कृपा. पण नवऱ्याने असा देवाला शब्द टाकल्याबरोबर तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. विचारलं काय? काही नाही म्हणे. सीधा फुकट द्यायला नाही. फुकट द्यायला नाही. तुझ्याकडे पैसे कुठे होते? वाक्य हळू बोलत असते ना. पलीकडच्या झोपड्यात संत होते, वारकरी होते. बाईनं नवऱ्याला सांगितलं सीधा इकत आणलाय पण त्याचा परतावा द्यायचा राहिलाय. आजच संध्याकाळी 2 तासाकरता त्याच्या शेजेवर जाऊन त्याची सेवा करायची. हरणीच्या समोरून तिचं पाडस, तिचं वासरू, तिचं लेकरू, तिचं पिल्लू एखाद्या वाघाने धरून न्यावा. जितकं दुःख त्या हरणीला होतंय तितकं दुःख त्या बाईच्या मालकाला झालंय. बाईच्या मालकाचं नाव आहे संत कबीर. ठीक आहे, जे भगवंताला करायचं असेल तो करेल. बारा 1च्या नंतर एकादशीचा जागर बंद झाला. वारकरी झोपी गेले आणि कबीरानं सांगितलं आता 2 तासाकरता तुला सेवा करण्यासाठी जायचंय. तर पाऊस पडतोय, रस्त्यानं चिखल आहे, तुझं अंग ओलं होईल, पाय भरतील. त्याच्यापेक्षा तुझ्या अंगावर एक कपडा टाकतो आणि तुझे पाय भरून याच्याकरता तुला खांद्यावर तिथपर्यंत नेऊन सोडतो. कबीराने आपल्या पत्नीला खांद्यावर घेतलं. त्या दुकानदाराच्या वरांड्यात वट्ट्यावर दुकानाच्या पुढे ठेवलं आणि पत्नीला सांगितलं प्रिये, बायकोला हात जोडायची काय गरज होती, पण 2 तासाकरता आता बायको नाही म्हणून मी तुला हात जोडतोय. ज्यांना आपली इज्जत सांभाळण्यासाठी, आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी आपल्या इथून वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता 4-5 लोकांकरता किराणा दिलाय. त्याला तुला माझी शपथ आहे 2 तासाकरता त्याला मी समज, 2 तासाकरता त्याला मी समज. कबीर निघून आले. मंद मंद पाऊस पडत होता. त्या पावसाचे एक एक थेंब त्या खाली मातीवर पडत होती. त्याच्यात साचलेल्या त्या खड्ड्यात त्या पाण्याची भर होत होती आणि त्याच मंजूळ थेंबासारखे थेंब डोळ्यातले कबीराच्या डोळ्यातून पडत होते. चलता चलता कबीर निघाले. देवा
अरे जिच्या बापानं माझ्या पदरात टाकलं तिला पत्नी म्हणून मी तिचं पालन करण्याचं कर्तव्य आज हरवलं. माझा पुरुषार्थ संपला रे देवा. लालनात पालयन ते भार्या, या संसारातल्या पोटाची खळगी भरण्यासाठी 2 तासाकरता एका दुकानदाराला बायको हिकावं लागती. इतकं पाप आहे का रे माझं? एक मालकांचा अभंग आहे बापू. तुझे दाश करू आणि का खावया पंढरी राया. हे देवा, नौकर तुझा आहे, शेवट तुझा आहे, काम तुझं करायलो. आणि भाकरी जर मला दुसऱ्याला मागायची वेळ आली असेल तर धिग्ग झाले जिने पंढरी राया. देवा धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. काय जीवनात दास्यत्व तुझं करतो. हे देवा, आम्ही रात्रंदिवस तुझं भजन करतो आणि आमच्यासाठी ही वेळ. पण ठरव देवा, तू मोठा आहेस, तू जगाचा बाप आहेस, तुला काय ठरवायचं ते ठरव. काय चालतंय आमचं तुझ्याकडे. कबीरजी घरी आले. बाईनं अलगद असं दार वाजिलं आणि दुकानदाराने त्या दाराची कडी काढली आणि कंदिलाच्या प्रकाशात कबीराची बायको रात्रीच्या 1:30-2 वाजता दुकानाच्या आतमध्ये घेतली. पलंग टाकलेला आहे, अंथरूण केलेलं आहे. रात्रीची 2 वाजले. तो काळ आहे. कंदील खुंटीला अडकवला. कंदिलाच्या प्रकाशामध्ये कबीराच्या पत्नीचा चेहरा निहळला. बघता बघता सर्व अंग बघत असताना पाय पाहिले. अंग भरून कपडे घातलेली पत्नी होती. पाय पाहिले. पाय कोरडी होती, कोरडी. साहेब, पायाला चिखल नाही, माती नाही, पाण्याचा थेंब नाही, अंगावर कुठं साडी भिजलेली नाही. पहिला प्रश्न केला, रस्त्याने पाऊस चालू असताना तुझं अंग भिजलं का नाही? एक अंगावर वस्त्र घेऊन आले. दुकानदाराच्या लक्षात आलं, भिजलेलं वस्त्र बाहेर वरांड्यात टाकलं असेल, असू द्या, तुझे पाय भिजले का नाही? 15-1 मिनिटं निघून गेले. त्या कबीर महाराजांच्या धर्मपत्नीनं दुकानदाराला सांगितलं, 2 तासातले 15-20 मिनिटं निघून गेले. तुमच्या शरीरातल्या वासनेला तृप्त करण्यासाठी तुम्ही मला विकत घेतले. 4 लोकांचं पीठ देऊन, एवढं एवढं मीठ देऊन, वाटीभर तांदूळ देऊन मला 2 तासाकरता हे शरीर विकत घेतले. बोलण्यात वेळ घालू नका. माझे पाय भरू न पडू. तुमची प्रक्रिया काय असेल ती वर्तवा. रागावला तो. हे दासीयत माझी 2 तासाकरता, सांग पाय का भरले नाही? रडू लागले. दुकानदार, तुमचा अंथरूण खराब होऊ नये याच्याकरता नवऱ्यानं खांद्यावर इथपर्यंत आणून सोडले. खांद्यावर आणून घातले. परिणाम काय झाला असेल बापू? पंढरपुरातल्या मालकाच्या संवेदना तुळशीदास नावाच्या दुकानदाराच्या हृदयात प्रवेश करतात आणि एका सेकंदात पापाचं रूपांतर, नराधमाचं रूपांतर भावात होते, बंधुत होते, बंधुत होते, भावात होते. आणि खळा खळा तो दुकानदार रडू लागला आणि कबीराच्या पत्नीची मोठी बहीण म्हणून पाय धरले. तिला सांगितलं, ताई, मला एकच दान दे. तुझ्या नवऱ्याला सांग, हा दुकानदार माझा सखा होईल. दृष्टांत सांगला. महाराज, काय धैर्य असेल, काय त्याग असेल, काय वैराग्य असेल, नाही करू शकत. कसं शक्य आहे? पण किती टोकाला गेलेली माणसं आहे. या दुकानदाराकडनं एके दिवशी मुद्दा सांगतो 2 मिनिटांमध्ये, सुंट देण्याऐवजी बचनाक देण्यात आलं. आणि बचनाक खाल्लं की माणसं मरत. हे औषधी म्हणून वेगळ्या कामाकरता वापरला जाणारी सुंटीची हळदीची कोंब असतात, तसे त्याची कोंब असतात आल्यासारखे. महाराज, इतकं निष्पाप जीवन आहे म्हणून बचनाक खाल्ल्याच्या नंतर मूर्ती काळी झाली, पण एकही वारकरी गेला नाही. काय धाडस आहे कबीरांचे. भजन किती गुड होते कबीराचं. आपल्या भजनासारखं थोडंच होतं. चालू भजनात तंबाखू घोंगडी खाली, चालू भजनात तंबाखूचा बोगना घोंगडी खाली.
मला वाटतं यम रूम न तोंडात घाली निकून काढली असं भजन करीत असायला शास्त्र शिस्त काय. यांच्या संस्कृतीमध्ये टोपी घातल्याशिवाय कोपरापासून हात धुतल्याशिवाय गुडघ्यापासून हात घुसल्याशिवाय मस्जिदीत प्रवेश नाही. आपल्याकडे आचारसंहिता नाही, आपल्याकडे नियम नाही, आपल्याकडे मर्यादा नाही. कोणी जायचं तंबाखूचा भोकणा तोंडात धरून चाल म्हणायची, भोकाड पडून पुत्राल तुया भोकाड. ते पुन्हा कोण्यात डॉक्टरला शिवता यायचं नाही. भोकाड शब्द जर अवघड गेला नाही का छिद्र पडल. मला असं दाबून चोकून बोलावं नाही पटलं तर आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव मी काही माग लागे ना. माझा हाऊस भरलेला आहे. असा पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकांनी पैशाचा. त्याच्यामुळे मी काही भंगिऱ्याच्या बनीत होत नाही. काही गरज नाही. देवाला आवडावं ते कीर्तन. आपल्या संप्रदायाचे नियम मोडायचे नाही. चला अशा नियमाच्या चौकटीत परमार्थ करणारे कबीर भजन करता करता पोटाची खळगी भरण्यासाठी शेला येत होते. गणेश बोलतो शेला भजन करीत होते. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम. इकडे ओरिजिनल कबीराचे मागे विनू लागे शेला. कबीराचे मागे विनू लागे शेला. माझ्या मालकांचं एवढी मोठी कबीर. काय अधिकार असेल त्यांच्या पत्नीचा, मुलाचा अधिकार. घरी आलेले वारकरी उपवासी जाऊ नये म्हणून पोरानं डोकं कापू दिलं. बापाचा अपमान केला. याच्या अधिकार संताची पायी खर्चावे शरीर. संतांकरता शरीर खर्च झालं तरी हरकत नाही. बापानं सांगितलं पोरा थोडं फेकलंच बाहेर, पण उद्या जर गावातल्या लोकांना कळालं कबीराचं पोरग चोट्टा आहे तर कसं करायचं रे. पोरानं काय सांगितलं, बाबा मी चोट्टा आहे हे तुमचं पोरग लोकांना कळू नये आणि लोकांना कळणारे डोक्यामुळे इथून कापून घेतलं हे कळते कोणाचे या कापून. बापान पोराचं डोकं कापून नाही पशी दिलंय. आपल्या पोरानं वारकरी जीव घालण्यासाठी चोरी केली, पण चोरी सापडली. आपलं पोरग आहे असं कळून म्हणून डोकं कापून आणलं. धाडस असेल. संताची एक पायी खर्चावे शरीर. सांगत से कबीर कमालाची. रे रे सांगत से कबीर कमालाची. कमाल नाव होतं. किती पवित्र कुळ असली, पण नाही शिल्लक राहत आलं म्हणून मालक पाहिल्याकडे मोठ्या श्रद्धेने आजचं हे प्रथम पुण्यस्मरण स्वर्गीय वैजनाथराव रावसाहेब भिशे, एक काळ्या मातीशी नाळ असलेलं गोडस या कुटुंबातलं एक
गोडसरत्न हरवलं. मुलं मुली नातू पंतू आदी करून असा गोडस परिवार. या विषय परिवारातील सात्विक सदाचारी पुण्यशील शैक्षणिक क्षेत्राची झालर लावलेलं गोडस कुटुंब, काळ्या मातीशी नाळ असलेलं कुटुंब. श्रद्धेनं आपल्या वडिलांचं श्राद्ध करतात त्या कुटुंबाला कोटी कोटी धन्यवाद. जी माणसं आपल्या आई वडिलांचा आदर करतात ती माणसं पंढरपुरातल्या माणसाला. मी नेहमी सांगत असतो, भाकरवाद नको, कुठाने करू नका, हे मरून जातात. माय बापाचं दर्शन घेणाऱ्याला कोण्यात महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जो माय बापाचं दर्शन घेत नाही त्या भडव्यानं कोणाच्या पाया पडलं तरी त्याचा उद्धार होत नाही. सोपं वाक्य. जी बाई नवऱ्याचं दर्शन घेते तिनं कोण्यात महाराजाच्या पाया पडायचं नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही, देवाला मंजुळा वाहती, महादेवाला बेल वाहती, अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात दुष्काळ पडतो, इतकं लिहून घ्या. काय 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 असं काही महत्व नाही. जी माणसं रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जोपासतात तीच माणसं पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला आवडतात. हो, जो कीर्तनकार आई बापावर प्रेम करतो त्यानंच लोकांना सांगावा. ज्याला आईबाप आवडत नाही त्या भडव्यांनी लोकांचा वेळ मातीत घालून स्वतःच्या बोकांडीवर पापाचं दुःख घेऊ नये. कीर्तनकाराला स्वतः आई वडील आवडावा, मृदंगाचार्याला स्वतः आई वडील आवडावा आणि सगळ्या गुणीजन मंडळीला आई वडील आवडावा, मग आपण भजन करावं. सगळ्यात मोठं तत्व आहे आई वडील. मोठ्या आपल्या वडिलांचं कालवश दक्षिणेच्या मालकाच्या निरोपाच्या सानिध्यात जाऊन हे लोकातली यात्रा संपवणारे वैजनाथ त्यांच्या सुपुत्रांनी, वैजनाथ दादांच्या सुपुत्रांनी आजचं पुण्यस्मरण करून विष्ट मित्र सजन सखे सोयरे डायरे राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, पारमार्थिक क्षेत्रातला शेतकरी राजा असेल, वैद्यकीय क्षेत्रातले असतील, आद्या करून सर्व क्षेत्रातल्या इष्टमित्रांना आमंत्रित करून आपल्या बाबांचं मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध करतात. त्या विषय कुटुंबाला धन्यवाद देतो. वैजनाथराव शरीरानं जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपाने या विषय परिवाराच्या पाठीमागं कायमस्वरूपी राहावा असा मी पितृ लोकांच्या चरणी प्रार्थना करेन आणि माझ्या वाणीला विराम देतो. निधी आम निधिपती सकल यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दुःखपाल चारुत्यासं कर्मज्ञहंसं हंसपराभयदायन्ति कैलासाधिपतये नमः सत्यं वासं पतये नमः गोलोकाधिपतये नमः वैकुण्ठाधिपतये नमः हिरण्यश्राद्धो कागतिश्राद्धो शंखश्राद्ध वयमुच्यन्ते शंखश्राद्ध वयमुच्यन्ते शंखश्राद्ध वयमुच्यन्ते अप्तेष्टे भय त्रिपिण्डे नारायणो नागबली काल सर्प भय शान्तिर्मुच्य कालाक्षां भय जायन्ते कंदुल भय यति जायन्तो सवाग्रं भय जायन्तो पिलाग्रं भय जायन्तो सव्याप सव्यम यज्ञोपवितं सव्याप सव्यम यज्ञोपवितं हिरण्यमुद्रा भयं सीता अरक्तचन्दन समर्पयामि अरक्तपुष्पं समर्पयामि रक्तचन्दनं समर्पयामि अरक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठानभयो 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 नमः पार्वती हर हर महादेव मला हार घालेपर्यंत 2-3 कार्यकर्त्यांनी ती वस्त्रदान वारकऱ्यांना आणले. तोपर्यंत 2-4 जणांनी उपरणे घ्यायची आणि उभ्या वारकऱ्यांना ती उपरणे समर्पित करायची. विठोबार कुमार
आचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज गोडसं प्रभुत्व आहे. उत्तरेश्वर बापू खूप प्रमाण पाठ आहे. अमोल महाराज असतील, गोड आवाज आहे, प्रमाण पाठ आहे. अधिक करून आमचे इंद्रजितांना ठेवले ते सुद्धा आहेत. अधिक करून सर्व वारकरी मंडळी सर्वांना प्रणाम करतो. मला असं वाटतंय 1 ते 1.5 मिनिटात आता ते उभारण्याचा कार्यक्रम होईल. असं उभं राहण्यापेक्षा चालवे गाते म्हणा बाबू नको. मग आरती घ्यायची का? सुखमने भजित खोरा, 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 आजे मागे मनती आजे मागे मनती कापुनी करती राधा पोरे, कापुनी करती राधा पोरे, आजे मागे मनती गो, आजे मागे मनती खरा, कापुनी करती राधा पोरे, कापुनी करती राधा पोरे, होती पाठ मोरे, अंती होती होती पाठ मोरे, पाठ मोरे, अंती अंती होती पाठ मोरे, रे अंती होती पाठ, अंती होती पाठ मोरे, रे आरती होती पाठ मोरे, आरती होती पाठ मोरे, आरती होती अर्ध्याच मिनिटाची श्रावण मासामध्ये आदरणीय वैजनाथ रावांना आदरांजली देऊ. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, Namaste.
Hare